कॉस्मॅटॉलॉजी जी काय आपण शिकलो, ओके, पूर्ण कॉस्मॅटॉलॉजी मध्ये आपण ऑलमोस्ट सगळ्या ट्रीटमेंट शिकलो, ज्या की अस्थॅटिक ट्रीटमेंट्स आहेत. ओके, अस्थॅटिक ट्रीटमेंट्स मध्ये मग तुमचं मायक्रोडर्माब्रेशन आलं, तुमचं मायक्रो निडलिंग आलं, देन तुमचं ऍडव्हान्स हायड्राफेशियल मधले सगळे प्रोब झाले, तुमचं मेझोथेरपी वगैरे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स तुमच्या शिकून झालेत. ओके, लेझर झालेले, लेझर हेअर रिडक्शन झालेले, पिको लेझर मध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स करू शकता, जसं की चायनाडॉल फेशियल, कार्बन लेझर फेशियल, फोटो फेशियल असेल. ओके, तर हे प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळे फेशियल्स मी तुम्हाला कसे डिझाईन करायचे हे पण शिकवलेले. ओके, आता हा जो कन्सेप्ट आहे हा आता सध्याचा खूप जास्त ट्रेंडिंग कन्सेप्ट आहे. एक्झोसम आणि पीडीआरएन ह्या आत्ताच्या कॉस्मॅटॉलॉजीच्या फील्डमध्ये खूप जास्त ट्रेंडिंग आणि मोस्ट डिमांडिंग ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणू शकतो ना, तशा ह्या ट्रीटमेंट्स आहेत. तर एक्झॉसम म्हणजे नेमकं काय किंवा पीडीआरएन म्हणजे नेमकं काय हे आधी क्लिअरली समजून घेऊन तुम्ही ह्या ट्रीटमेंट्स काय करायचे. आता एक्झॉसम किंवा पीडीआरएन फेशियल्स जे आहेत हे पूर्णपणे तुमचे क्लिनिकल फेशियल्स म्हणू शकता तुम्ही त्याला. हे सगळे कसले आहेत? क्लिनिकल फेशियल्स आहेत. ओके, हे कॉस्मॅटॉलॉजीच्या पण पुढची स्टेज तुम्ही म्हणू शकता. आलं लक्षात? तर ह्याचा आज डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे की एक्झॉसम्स म्हणजे नेमकं काय आणि एक्झॉसमचे फेशियल्स कसे असतात, ट्रीटमेंट कशी डिझाईन करायची एक्झॉसमची, त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि पीडीआरएन ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत. त्यानंतर ह्या ट्रीटमेंट्स केल्यानंतर क्लायंटला ऍक्च्युअल मध्ये काय केअर करायची आहे, हे सगळे टॉपिक्स आज आपण इथं क्लिअर करणार आहोत. ओके, बस.